अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जामोदतर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर दिशा 2025 संपन्न। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जळगाव जामोदतर्फे आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिर दिशा 2025 दिनांक 28-29 मार्चला जनकल्याण बँकच्या सभागृहात संपन्न झाले। शिबिराचे उद्घाटन जनकल्याण बँकेचे अध्यक्ष तथा तालुका संघ चालक गिरीश माळपांडे, नगर संघचालक मिलिंद जोशी, प्राध्यापक सचिन उनटकार, संघटन मंत्री महेश वाघमारे, शाखा अध्यक्ष गणेश जोशी, नगर मंत्री रितेश ढगे, शिबिर संयोजक शुभम राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। दिनांक 28ला मलकापूर येथील प्रसिद्ध वक्ते केशव महाराज किन्नोडकर यांनी नेतृत्व हा विषय आपल्या प्रभावी शैलीतून मांडला। प्राध्यापक आकाश निलजे यांनी 10वी व 12वी नंतर काय व स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले। समाजातील प्रत्येक घटकाचा परिचय व्हावा म्हणून आव्हान 2025 हे सत्र घेण्यात आले। दिनांक 29ला शिबिरामधील विद्यार्थ्यांना बँकेचे कामकाज कसे चालते यासाठी प्रत्यक्ष जनकल्याण बँकेत जाऊन अनुभवातून त्यांना बँकेचे कामकाज समजून घेतले। तसेच इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये भरती कशी होते तसेच पोस्टातील कामकाजाची माहिती पोस्ट ऑफिसचे अधिकारी संजय सावरकर यांनी दिली। शिबिराच्या समारोपासाठी जिल्हा प्रमुख गणेश गुराडे, जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, जिल्हा संघटन मंत्री महेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हा प्रमुख गणेश गुराडे यांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे पैलू, विविध अंगे सांगून या शिबिरातून निश्चितच दिशा घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले। जिल्हा संघटन मंत्री महेश वाघमारे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे काम प्रत्यक्ष करून आपला व्यक्तिमत्व विकास साधाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगरमंत्री रितेश ढगे, शिबिर संयोजक शुभम राजपूत, ओम काळे, सहमंत्री नंदिनी ढगे, ओम पाटील, जान्हवी सूर्यवंशी, ओम उन्हाळे, वेदांत व्यवहारे, रंजना सातपुते यांनी परिश्रम घेतले।